तर ह्या वर्षाच्या नीटच्या एक्झाममध्ये काय काय गोष्टी आपल्याला बेसिकली खास करून बघायला भेटल्या. तर लास्ट 30 इयर्समध्ये जो ह्या वर्षी पेपर आला होता ना, असा पेपर कधीच नाही आला होता. जर आपण बायोलॉजीचा विचार केला, फिजिक्सचा विचार केला, केमिस्ट्रीचा विचार केला, तर आजच्या इतिहासामध्ये असा पेपर नव्हता आला. का? कारण की झालं काय मागच्या काही वर्षांपासून, म्हणजे 2 ते 3 वर्षांपासून आहे ना, तर पेपर लीक्सच्या गोष्टी आपण बघतोय. ठीक आहे, की पेपर लीक होतात किंवा काही लोक काय करतात माहिती का, काही लोक म्हणजे काही जे स्टुडंट्स वगैरे असतात, ठीक आहे, तर ते लोक बेसिकली त्या जे एक्झाम सेंटरवरती जे लोक असतात, जे सुपरवायझर असतात किंवा जे लोक एक्झामला कंडक्ट करत असतात, त्यांच्या मदतीने त्या सेंटरमध्ये त्याची सेटिंग करतात, बरोबर आहे, स्कोअर वाढवण्यासाठी. बट गव्हर्नमेंटने ना थोडं डोकं म्हणजे NTA थोडा विचार केला. NTA काय केलं माहिती का, एवढा हार्ड पेपर काढला ना, इवन आहे ना बेसिकली त्या एक्झाम हॉलमध्ये असणारा किती टॅलेंटेड टीचर असू द्या, सुपरवायझर असू द्या, त्याला सुद्धा तो क्वेश्चन सॉल्व करायला, ज्या क्वेश्चनला बेसिकली आधी 1 मिनिटात तो क्वेश्चन सॉल्व व्हायचा, त्याला 5-5, 6-6 मिनिटं लागायचे. या वर्षाचा म्हणजे जर आपण विचार केला ना नीट एक्झाममध्ये, तर बायोलॉजीचे जे क्वेश्चन होते, आपण जर खास करून बायोलॉजीचा विचार केला ना, तर ते खूप जास्त म्हणजे इंटरेस्टिंग क्वेश्चन होते. ठीक आहे, मी असं बिलकुल नाही म्हणणार की पेपर हार्ड होता. पेपर हार्ड नव्हता, पेपर कन्सेप्च्युअल होता. आणि ज्या विद्यार्थ्याच्या कन्सेप्ट चांगल्या क्लिअर असतील, त्याला खूप चांगला पेपर गेला असेल. ठीक आहे, आपण म्हणतो ना की पेपर खूप हार्ड होता, पेपरची लँग्वेज डिफिकल्ट होती. ॲक्च्युली पेपरची लँग्वेज डिफिकल्ट नव्हती. ज्या व्यक्तीला कन्सेप्ट माहिती असेल ना, त्याला बेसिकली पेपर खूप चांगला गेला असेल. ठीक आहे,